शेतकरी बांधवांनो नमस्कार। मी शेतकरी पुत्र रमेश अब्दुल पुनश्च एकदा सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या शेतकरी पुत्र रमेश या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनपूर्वक स्वागत करतो। बांधवांनो, आजचा जो विषय आहे तो विषय आहे नागपूर येथे झालेल्या महाएल्गार शेतकरी कर्जमाफी आंदोलनाचा। नागपूरचं जे शेतकरी आंदोलन झालं कर्जमाफीचं, आणि त्या आंदोलनामधून जी शेतकरी नेत्यांनी कर्जमाफीची जी तारीख घेतलेली आहे त्या तारखेबद्दल बरेच संभ्रम शेतकरी बांधवांच्या मनामध्ये तयार झालेले आहेत की तारीख एवढ्या उशिराची या शेतकरी नेत्यांनी का घेतली। तर त्याबद्दल नकारात्मक वातावरण सध्या आपल्याला सोशल मीडियामध्ये पाहायला मिळते। परंतु बांधवांनो, एक गोष्ट शेतकऱ्यांच्या हिताची झालेली आहे आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे महायुती सरकार आहे या सरकारने जे शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, परंतु निवडणुका पार पडल्याच्या नंतर सत्ता त्यांची स्थापन झाल्याच्या नंतर ते असं म्हणाले की आम्ही आश्वासन दिलंच नाही, म्हणजे दिलेलं आश्वासन पण ते पाळायला तयार नव्हते। परंतु एक सकारात्मक गोष्ट जी शेतकऱ्यांच्या हिताची झाली ती म्हणजे जे कदा नव्हे शेतकरी नेते एकत्र येत नाहीत। आपण जर पाहिलं तर या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक शेतकरी नेत्याची एक वेगळी शेतकरी संघटना आहे, परंतु हा जो कर्जमाफीचा संवेदनशील मुद्दा आहे या मुद्द्यावरती सर्व शेतकरी नेत्यांनी एकसंध होऊन एकजुटीने एक दिलाने एकत्र आले आणि त्यांनी जी वज्रमुठ बनवली बांधवांनो, त्या सर्व शेतकरी नेत्यांच्या एकत्रितपणामुळेच या सरकारला त्यांच्या पुढं झुकावं लागलं आणि नमतं घ्यावं लागलं। जे देवेंद्र फडणवीस म्हणत होते की आम्ही योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू, ती योग्य वेळ कोणती हे शेतकरी नेत्यांनी उचलून धरलं आणि आम्हाला कर्जमाफीची तारीख पाहिजे तर आणि तरच आम्ही हे आंदोलन माघार घेऊ अशी कडक भूमिका घेतल्यामुळंच ही कर्जमाफीची तारीख शेतकऱ्यांना मिळाली आहे। ही गोष्ट आपण सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घेतली पाहिजे। आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बऱ्याच शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत की कर्जमाफीची तारीख 2026 मध्ये का घेतली। सध्या या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकरी आत्ता मोडकळीस आलेला आहे। आत्ता शेतकऱ्याला गरज असताना 2026 ची तारीख का घेतली। तर बांधवांनो, सरकारचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत किंवा सरकारमधले मंत्री ते शेतकरी नेत्यांना कन्व्हिन्स करत होते की लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी झालेलं आहे किंवा सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, त्यामुळं आम्ही सध्या काही कर्जमाफी देऊ शकत नाही, त्यामुळं 2026 मध्ये आम्ही नक्कीच तुम्हाला कर्जमाफी देऊ। आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत ते जे कर्ज आहेत ते 30 जूनला थकीत होतात। आणि जी कर्जमाफी असते बांधवांनो, ती आपल्याला माहितीच असेल की थकीत कर्जदारांनाच कर्जमाफी मिळत असते, रेग्युलर कर्जदारांना मिळत नसते। त्यामुळं या तारखेमागचा सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे की 2025 मधले जे कर्जाचा लाभ घेणारे शेतकरी आहेत त्यांनाही ही कर्जमाफी मिळावी या हेतूनेही 30 जून 2026 ची तारीख या सर्व नेते मंडळींनी घेतलेली आहे। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। फक्त सोशल मीडियावरती शेतकरी नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम काही लोक करत आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शेतकरी नेत्यांच्या पाठीमागे आपल्या सर्वांना खंबीरपणे उभं राहावं लागेल। तेव्हा कुठेतरी या महायुती सरकारने दिलेला शब्द हे पाळतील। किंबहुना शेतकरी नेत्यांना पुनश्च एकदा जर आंदोलन उभं करण्याची गरज पडली तर आपण सर्व शेतकरी बांधवांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं, हेच मला एक शेतकरी पुत्र या नात्याने वाटतं। बाकी बांधवांनो, ही जी कर्जमाफीची तारीख या महायुती सरकारने दिलेली आहे 2026 ची, नक्कीच हे महायुती सरकार कर्जमाफी करेल का? आपल्या मनामध्ये काय आहे किंवा आपल्याला या सरकारच्या निर्णयाबद्दल काय वाटतं, कृपया आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।